नाही, मी हा काही व्हिडिओ बघितला नाही, पण अजून एक तुम्हाला आता प्रश्न विचारला म्हणून सांगतो की मी याच कालावधीमध्ये दिल्लीमध्ये होतो. आपल्याकडे एक कायदा आहे, पंतप्रधान कोणी असू देत, पण त्यांच्याबद्दल एक कायदा आहे. ज्या ठिकाणी पंतप्रधान राहतात त्या परिसरामध्ये कोणी जावं आणि कोणी जाऊ नये हा केंद्र सरकारनं इंदिरा गांधींच्या हत्येनंतर केलेला एक कायदा आहे. तर तो कायदा असताना देखील सन्मान्य राहुलजी गांधी त्या परिसरात जाऊन असं सांगत होते की सगळ्या विद्यार्थ्यांनी तिथं या. याचा अर्थ काय? त्याच्यामुळं विरोधकांनी स्वतःला मतदारांनी अपयशी केल्यानंतर आता दुसऱ्या कुठच्या तरी मार्गानं केंद्र शासनावर आगपाखड करायची म्हणून या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. काँग्रेस जनता पार्टी नाही, हंगामा नाही, ते उत्सव साजरा हंगाम सांगा. आपली भावना काय याबाबत? नाही, भावना चांगलीच आहे ना की नीटमध्ये पेपरफुटी होऊ नये ही आमची पण भूमिका होती. नीटमध्ये ज्या पद्धतीनं पेपरफुटी झाली, ज्या पद्धतीनं एक विद्यार्थ्यांमध्ये अविश्वास निर्माण झाला, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी केलेलं ते आंदोलन होतं आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आणि विद्यार्थ्यांना कोणी त्याच्यामध्ये दोषी ठरवलेलं नाही. मुद्दा असा राहतो की त्या आंदोलनामध्ये जी काही घुसखोरी झाली ती घुसखोरी योग्य नव्हती. आता कालचा मोर्चा मुंबईमध्ये झाला. मी पहिल्या दिवसापासून सांगतो की विद्यार्थ्यांचं समर्थन 100% आम्ही करतो. नीटची पेपरफुटी व्हायलाच नाही पाहिजे होती. ते जेलमध्ये आहेत. आता फास्ट ट्रॅकवर ते गुन्हे सगळे चालणार आहेत. 10 कोटी रुपये दंड, 10 वर्षाची शिक्षा हे देखील फायनल केलेलं आहे. ते जे कोण मुलं त्याच्यामध्ये दुर्दैवानं गेली त्यांना देखील पैसे देण्याचा निर्णय सरकारने घेतला किंवा काय त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण एक यादी जर आपण बघितली, राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार साहेब, उद्धवजी ठाकरे, त्याच्यानंतर अखिलेश यादव, ते नवीन कोणते ॲक्टर झालेले मुख्यमंत्री महोदय, त्याच्यानंतर शबाना आझमी, त्याच्यानंतर ही सगळी जी मंडळी आहे त्यांनी कधीच नरेंद्र मोदी साहेबांचा प्रचार केलेला नव्हता. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी केलेलं जे आंदोलन होतं ते खरोखरच योग्य दिशेनं चाललेलं असताना त्यांना भरकटण्याचं कारण जर कोण असतील तर ही सगळी मंडळी आहे. आणि विजय हा विद्यार्थ्यांचा आहे, विजय नेते मंडळींचा नाही. काल आता मी एवढी भाषणं ऐकली जसं काही ह्यानेच विजय मिळवून दिला, पण त्याच्यामागे धर्मेंद्र प्रधान साहेबांचं पत्र पण वाचा की धर्मेंद्र प्रधान साहेबांनी राजीनामा का दिला याचं विश्लेषण पण त्यांनी केलं आहे. परंतु नीटमध्ये जे प्रकार झाले किंवा नीटमध्ये जी घुसखोरी झाली त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप आहे. मी काल शिंदेसाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगितलं की इकडे पराभव झालेला असताना दिल्लीमध्ये जायचं आणि दिल्लीमध्ये आग पेटवा, हे पेटत राहू दे, हे धगधगतं राहू दे म्हणून सांगायचं. काही अर्थ नाही. हे राजकीय गोष्टी आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये राजकारण जे आलं त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आम्ही विद्यार्थ्यांना कधीच दोष दिलेला नाही, विद्यार्थ्यांना कधीच दोष देणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनातल्या भावना सरकारनं पूर्ण केल्या पाहिजेत हीच भूमिका असली पाहिजे. त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारणच नाही. पण सर, विद्यार्थ्यांची भावना समजून घेण्यास केंद्र सरकार कमी पडलं किंवा उशीर केलं मला वाटत नाही. मला असं वाटतं की चर्चा ही एका दिवसात आणि 2 दिवसात संपत नाही. एखादं छोटं आंदोलन जरी असतं तर ते एक फोन केल्यानंतर ते सुटत नाही. त्याच्या मागे काहीतरी प्रोसिजर असते. ती प्रोसिजर केंद्र सरकारनं केली असेल. त्याच्यामुळं आज विद्यार्थ्यांच्या मनातले निर्णय केंद्र सरकारनं घेतले हे देखील आपल्याला नाकारता येणार नाही. केंद्र सरकारनं घेतलेली भूमिका ही विद्यार्थ्यांच्या हिताची भूमिका आहे आणि भविष्यामध्ये असे प्रकार घडणार नाही त्याची दक्षता राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं घेतली पाहिजे. याचा काय परिणाम भविष्यात होऊ शकतो का राजकारणावर की अन्य काय? म्हणजे देशामध्ये याचा काय मेसेज जाऊ शकतो की हा विजय झाला, विद्यार्थी आता आक्रमक होणार, काँग्रेस जनता पार्टी पुढे येऊन काय घडामोडी होऊ शकतात त्या देशात? बघू ना आपण. राजनाथ सिंग अजून 3 वर्ष 3.25 वर्ष निवडणुकीला आहेत. मुंबईच्या मोर्चाला राजनाथ सिंगने एक स्टेटमेंट केलं होतं की आमचं काय युपीए सरकार नाही आहे, आमचं एनडीए आहे, आम्ही राजीनामे वगैरे देत नसतो असं. आणि नंतर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा. राजनाथ सिंह हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांनी ते स्टेटमेंट का केलं, त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधान साहेबांनी राजीनामा का दिला, हे मी माझ्या कृतीच्या माणसांना बोलण्याच्या पलीकडचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं राजेंद्र सिंह साहेब काय बोलले हे देखील मला माहीत नाहीत. परंतु धर्मेंद्र प्रधान साहेबांनी मुलांच्या भावनांचा विचार करून राजीनामा दिला हे कोणी नाकारत नाही. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी ॲज अ पंतप्रधान म्हणून जे मार्ग काढायचे आहेत, जे तोडगे काढायचे आहेत, जी कारवाई करायची आहे ती 100% या संपूर्ण त्यांच्या प्रक्रियेतनं केलेली आहे. रत्नागिरी मोर्चाबद्दल आपण काय? नाही, माझं काहीच म्हणणं नाही रत्नागिरीच्या मोर्चाबद्दल. आपल्या जिल्हा प्रमुखांनी आक्षेप घेतला खास पत्रकार परिषद घेऊन. तो जिल्हा प्रमुखांनी घेतला. आपल्या आदेशावरून की त्यांचं वैयक्तिक नाही, काजी साहेब,
जिल्हा प्रमुखांना स्वतंत्र आमचे अस्तित्व आहे, बरोबर आहे. ते कोणाच्या उजळीनं पाणी पित नाहीत. त्यांनी त्यांची पत्रकार परिषद घेऊन भावना व्यक्त केली. आता जी भावना त्यांनी व्यक्त केली पत्रकार परिषदेतनं, मला देखील कुठेतरी असं वाटलं की त्यांनी केलेली जी भावना व्यक्त केलेली आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे त्याची मी खात्री करून माझ्या मनात ठेवलेलं आहे. मी मोर्चामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होणं कितपत योग्य आहे? तर विद्यार्थ्यांनी काय करावं आणि विद्यार्थ्यांनी काय करू नये हे सांगणारा मी नाही. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी त्या मोर्चामध्ये ते सामील झाले असतील, त्याच्याबद्दल त्यांना कशाला दोष द्यायचं? विद्यार्थ्यांचा काय दोष आहे याच्यात? मी पहिल्यांदाच सांगितलं की विद्यार्थी ज्या पद्धतीनं त्या आंदोलनामध्ये उतरलेले होते ही त्यांची वैयक्तिक भावना होती, पण त्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण केलं गेलं, ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांवर बोललं गेलं, हे बघा, कोण पंतप्रधान आहेत कोण पंतप्रधान नाही आहेत हा विषय नंतरचा आहे, पण ते देशाचं घटनात्मक मोठं पद आहे. आज मी मोर्चाचे काही व्हिडिओ बघितले रत्नागिरीचे, हे योग्य आहे का? याचं समर्थन कोण करतं आहे का? विद्यार्थ्यांचं समर्थन 100% मी करतोय. कुठच्याही विद्यार्थ्यानं तसा प्रकार घडवला नव्हता, पण काही पॉलिटिकल लोक होते, त्यांनी रत्नागिरीच्या काही व्हिडिओमधनं जे काही पासवान केलं हे चांगलं नाही, ही रत्नागिरीची संस्कृती नाही. त्याच्यामुळे रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांना जे अपेक्षित आहे ते 100% आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना दोष कशाला द्यायचा? मोर्चा जाताना जे भाषा वापरली गेली अश्लील किंवा अत्यंत गैर होती, कोणीही पदावर असेल तरी सुद्धा हे 100% ना, मी तेच सांगितलं. बऱ्याच ठिकाणी व्हायरल पण आणि ते व्हायरल करण्यामध्ये कोण आहेत? आता मी त्याच्यामध्ये पडत का नाही, जाऊ दे, आता जे काय असेल ते संपलेलं आहे. त्याच्यानंतर परत दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. परत आज माझ्या मराठी भाषेच्या सगळ्यांनी माझ्यावर फोटो काढलेले आहेत, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल काय आता बोलत नाही. पण हे चांगलं नाही. कोण पंतप्रधान आहेत कोण मुख्यमंत्री आहे त्याच्यापेक्षा ते संविधानिक पद आहे आणि त्यांच्याबद्दल रिस्पेक्टफुलीच बोललं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला अजून आपण किती खतपाणी घालतोय आणि त्याच्यातनं कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते आणि त्याचे परिणाम त्यांना नाही भोगायला लागणार आहेत, विद्यार्थ्यांना भोगायला लागतील. विद्यार्थ्यांच्या कुठच्याही भूमिकेवर आमचा संशय नाही, विद्यार्थ्यांवर आमचा राग पण नाही. विद्यार्थ्यांची मनातली भूमिका नरेंद्र मोदी साहेबांनी ओळखली आणि म्हणून पुढचे निर्णय झाले. सकाळचे 9:30 वाजणारे म्हणतात की आता महाराष्ट्रात बदल होणार आणि देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रात जाऊन शिक्षण मंत्री होणार. ते असं 4.5 वर्ष म्हणतात, कशात काय बदल झाला काय? होईल महाराष्ट्रात बदल काय? हो, 4.5 वर्षात जो बदल झाला नाही कसा होईल? सर, उत्तर पश्चिम मतदारसंघ आहे मुंबईतला, तिथे सिद्धेश कदम यांनी सांगितलं की मी तिथे इच्छुक आहे लढायला निवडणूक लोकसभेची, मला दिल्लीमध्ये जायला आवडेल. तर हे बघा, मला पण तिकीट द्यायचं ठरवतात एकनाथ शिंदे साहेब. त्याच्यामुळे त्यांनी भावना शिंदे साहेबांच्या समोर जर व्यक्त केली असेल तर शिंदे साहेब त्याचा निर्णय घेतील.